आणि आता नवीन दिलेलं आहे वजन वगैरे वाढण्यासाठी. बाकी पावडर वगैरे असतेच. बरंच त्याला बोलायला. तरी ठीक आहे, इकडेच दाखवून द्यावं लागणार आईला पण. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्व मजेत असणार. बघा, काल तुम्ही पाहिलं असाल आमच्या व्हिडिओमध्ये राधिकाची जी सोनोग्राफी वगैरे झालेली होती. त्यामध्ये सांगितलं होतं डॉक्टरनी किंवा व्यवस्थित आहे म्हणून. तरी मधलं एक तपासणी वगैरे राहिलेली होती. तपासणी करायसाठी इकडे हॉस्पिटलमध्ये आलेला आहे. मेन म्हणजे आता डॉक्टर काय सांगतात ते पण ऐकायचं आहे. आणि बऱ्याच दिवसानंतर आता जे आहे तर असं आहे. मी आता राधिका आतमध्ये गेलेलं आहे चेकअपसाठी. मॅडम काय सांगते त्याच्यावर डिपेंड आहे. काही नाही तर कारण मागच्या वेळेस थोडंसं वजन कमी वाटलं होतं. आता यावेळेस काय होते काय नाही ते पण चांगलं आहे सोनोग्राफीमध्ये. आणि आता वजनाचा काहीतरी इलाज करावाच लागणार आहे. आता मेन म्हणजे सांगेल डॉक्टर काय आहे काय नाही तर सगळं. तर इकडे आत्ताच तपासणी वगैरे झालेली आहे. आणि मेन म्हणजे चालू होतं की बरंचसं की काय सांगेल काय नाही. पण जे आहे ते सर्व व्यवस्थित नॉर्मल सांगितलं आहे ना. आणखी काय म्हणत मॅडम? काही नाही, गोळ्या वगैरे दिल्या आणखी. आणि दर विजिट जे आहे 15 दिवसात ते चालूच द्यायची म्हणत होते. तसं काही असं प्रॉब्लेम सांगत नाही त्यांना किंवा असं काळजी घेण्याचं किंवा काळजी करण्याचं काही काम नाही असं त्याचं पण म्हणणं झालं. तर ठीक आहे, आता जे आहे ते रेग्युलरचं तपासणी चालू आहे. बाकीचं जे आहे तुम्हाला सांगितलंच आहे. वजनाचा काय प्रॉब्लेम होता. हां हो ना, साहजिकच आहे. वजन वाढलं असतं तर एवढा त्रास नसतं झाला. ठीक आहे. आणि मेन जे आहे आता टॅबलेट वगैरे दिलेच आहे त्यानं पण वाढणार आहे. त्या दिवशी सोनोग्राफीमध्ये पण तुम्ही सांगितलं. आणि थोडंसं जे आहे राधिकाला आज कालपासून थोडंसं त्रास वगैरे होत होता आहे ना. नाही तसा थोडाफार झाला होता पण आता कमी झालं. मेन म्हणजे कसं थोडंसं चेहरा पण जे उतरलेला होता. साहजिकच आहे. चला असं आहे. मी आता घरी जायचं आहे. नॉर्मल तपास झाला, गोळ्या वगैरे पण घेतल्या. चला, तर इकडे आत्ताच आलेलो आम्ही हॉस्पिटलमधून. मेन म्हणजे काय सांगितलं तुम्हाला माहीतच आहे आता, कारण तसं व्हिडिओमध्ये सांगितलं आपण आत्ता लगेच. आणि इकडे आईचं चालू आहे स्वयंपाक. काय ऐकला? तुरीचे सोले आता चालू झालेले आहे. तुरीचे सोले पण मेन म्हणजे मार्केटमधलेच आहे सध्या, कारण आपल्या जे आहे गावरान चालू व्हायचे. आणि इकडं तयारी उसळीची. कार्तिक एकादश आजची मोठी एकादश असते आहे ना. ते आज आपल्या इकडे तर खरंच आधी मला वाटतं ते काकडा आरतीचं जे निघत होते ते आताच निघत होते ना. शेवटचा दिवस कोजागिरी पौर्णिमेपासून तर पौर्णिमे लोक असते ना. हां, तर आजची एकादश आहे. आता पौर्णिमा येईलच 1-2 दिवसामध्ये. अच्छा, ते राहिलं आहे ना. आणखी आता ते पूजा पण राहिली ना आजची. आता मेन असते पूजा का पौर्णिमेची असते? पौर्णिमेची असते ना. काकडा आरती किती चांगली होत राहत होती पहिलं गावकडं. आता लई कमी झालेलं आहे. शाळेनं म्हणजे तरी सकाळी 5 वाजता उठणं, काकडा आरतीत जाणं. देवाचे भजन सर्व सकाळी सकाळी. आम्ही म्हटलं माहिती आहे का, दिवाळीच्या टायमाला फराळाचं एवढं राज्य प्रत्येक घरी. आणि अंगे ना बोलावत होते सर्वजण फराळ करायला. आता कोणी कोणाच्या घरी जात नाही. चहा प्यायला पण जात होते पहिले. पोहे नाश्ता. आणि आम्ही गावाकडं सकाळी 5 वाजता उठून आंघोळ करून काकडा आरती काढायची. मग ते पिकतात ना. पान केवढायला मस्त आहे तर नंतर पिकून जातात ऑटोमॅटिक. आणि आज असं झालं की असं वाटलं की नंबर लागते का नाही लागत. आणि आजचा रविवार पण होता त्यामुळे मॅडम राहत
पण साहजिकच त्या टायमाला मॅडम ऑलरेडी राऊंडला आल्या होत्या. राऊंड आले आणि तेव्हा आपलं शिफ्ट झालं. भेट झाली अचानक बेडवर, म्हणजे गेल्याबरोबर लगेच 10-15 मिनिटात दवाखाना. डॉक्टरने काय सांगितलं? काही नाही म्हणत, आता नेमकंच लागलेलं आहे म्हणत 9वा महिना, तर काही नसतं मला नॉर्मल. गोळ्या गिळ्या दे, वजन कमी म्हणून थोडंसं वाढवायचं. बनवलं तर जास्त लागत होतं ना, सोनोग्राफी दाखवायला आला म्हणून. बरं नाही तेच असते फायनली. आता कसं आहे, आईची पण इच्छा चालूच होती. आई तर शेवटी म्हणत होती की मी पण येते सोबत, तुम्ही पहिले जा. जाऊ म्हणून हो बरं नेलं झालं न्यास लागते. तेच असते. चला जेवण वगैरे करायचे आता. आणि फाईल बघू दे इकडेच फाईल आहे ना, दाखव. आता ट्रीटमेंट चालू आहे इकडचं, वाशिंगचंच घ्यायचं. तर बघा फाईल आहे. आणि बरेच जण कमेंट केलेलं आहे कुठलं हॉस्पिटल आहे कुठलं नाही वाशिममधलं. तर पाहिलं असेल तुम्ही फाईल आता ऑलरेडी. हॉस्पिटल चांगलं वत्स गुल्मा हॉस्पिटल. आणि सोनोग्राफी रिपोर्ट पण नॉर्मल आहे व्यवस्थित. बाकीच्या गोळ्या वगैरे दिलेल्या आहे. ते गोळ्या पण आता जे आहे, पहिलं तर चालूच आहे तशा गोळ्या रक्ता वाढीच्या आणि कॅल्शियमच्या. आणि आता नवीन दिलेलं आहे वजन वगैरे वाढण्यासाठी. बाकी पावडर वगैरे असतेच चालूच ठेवायचं. वजन वाढायला पाहिजे. मागच्या वेळेला या वेळेला काही वाढलं नाही, मागच्या वेळेला काही वाढलं नाही असतं. मग तरी बरेच जण कमेंटमध्ये विचारलं वजन किती आहे किती नाही. तेच नॉर्मली 2.5 किलोपर्यंत आहे ना. हो समथिंग. 2.5 किलोच्या वर असायला पाहिजे. ठीक आहे. तरी 250 ग्रॅमपर्यंत सांगितलं का? 250 ग्रॅम. 2.5 किलोपर्यंत नाही ना. 250 म्हणजे 250 नसते ते 2500 असं असते. म्हणजे 2.5 किलो. सॉरी त्याबद्दल आता अचानक 2500 ग्रॅम. तेवढं पाहिजेच ना. चला असं आहे. आणखी आता बरंचसं आहे सांगायचं आणि व्हिडिओ इथंच राहणार आहे. कंटिन्यू बघा व्हिडिओ. नमस्कार. तर नमस्कार आला होता आजचा. आज घेतला इकडं डबल. आणि इकडे पिक्चर पाहणं चालू आहे. कुठला पिक्चर? लेक चालले बरोबर. जेव्हापासून टी व्ही लावली तेव्हापासून इकडे मराठी पिक्चर जास्तीत जास्त चालू आहे पाहणं. का साहजिकच आहे म्हणा. मग इकडे काम चालू होतं लॅपटॉपवरती राधिकाचं. आणि इकडे काय चालू आहे बरं मदत काम चालू आहे आवरून. हे साड्या बाबा एवढं कशी काय काढलं साड्या? आवरले खराब झालं ना कपाट. उंदर गिंदर गेले काय कपाटात? नाही उंदर नाही तिकडे. मग पूर्ण खराब म्हणजे साड्या व्यवस्थित नाही. म्हटलं साड्या कतातल्या काय सर्व आईच्या तुझ्या? इकडे तर एक आहे एक उंदीर नेहमी येतो तो छोटावाला. आहे तो कोपऱ्यात नाही राहते इकडं किंवा तिकडं पण राहते. उंदरं वाढले वाटते पण तरी. आता पॅक वगैरे करायला लागेल ना तयारी. हो. आणि आई जर गावकडे असते आज तयारी चालू केलेली असते इकडं गावकडची. कशाची बरं नेमकी? एकादशी अंडीची तयारी करत होती. आणखी तुळशी विवाह पण आहे ना आता. हो ना. तुळशीच लग्न लागतात ना आता आजपासून सुरू. आजपासून तुळशीच. किती दिवस म्हणते? 3 दिवस. आता बुधवार लोक तरी 5 दिवस असतात पण यावर 3 दिवस चालणार आहे. नाही ते 5 दिवस म्हणाले आहे पण मग ते बुधवारी पौर्णिमेच्या दिवशी लावलं ना पुण्यावर म्हणतात. पौर्णिमेच्या अगोदर रविवार लावा. आता रविवार सोमवार मंगळवार. तसंही आता मंदिरापासून जेव्हा दूर आला पण तर ते कार्यक्रम सर्व देवाचे आई मिसच करताय. कारण आईचं म्हणणं होतं की आज तू चालला जा तिकडं.
सामान पण आहे, काय केलेलं आहे? काय न्यायचं आहे? सामान म्हणलं एक हे नाही म्हणलं दही अंडी उडायले नारळ दही हे ते घेऊन देतो मला सामान कपडे देवाचे कपडे शिवून घेतले. तर ते आता तू जाऊन गेला नाही मग सुट्टी होती पण ते काम होतं ना कामाच्या जाणं झालं ना. हां त्याच्यामुळेच. तरी ठीक आहे, करते मला बाय करून देतो. हो एवढ्यात वाटत आहे का आईचा आवाज डाऊन झाल्यावर? मग का तब्येत चांगली होती माझी. तरी म्हटलं थोडंसं आवाज कमी झालेला आहे. बऱ्याच जणांचं कमेंट पण आहे. बरंच नाही लागू राहिलं. तरी ठीक आहे, इकडेच दाखवून द्यावं लागणार आईला पण. तर अधिकाचं इकडे आज दवाखान्यात नेलं, आता आईचं पण जे आहे उद्याला न्यावं लागणार. काय ते बरं लागू राहिलं बरं आता. तसं ते थोडंसं जे आहे औषधी वगैरे आणलं होतं त्यामुळे बरं वाटलं थोडंसं. औषध घेणं चालू आहे ना. पण नाही झालं तर उद्याला दाखवून द्यावं लागणार आहे. बरं नाही लागलं जाऊ. हो बरंच आता कमेंट येतील इकडून आईकडं लक्ष नाही, सर्व लक्ष राधिकाकडं. नाही तसं काही नाही, तसं थोडी असते. आता थंडीचा टाईम थंडीच्या नाही वाटत. हो वातावरण बदललेलं आहे, चालते असं आहे. आणि इकडं सध्या आवडणं चालूच आहे राधिकाचं. झालं का नाही? चला हा व्हिडिओ आता आपण इथं संपूया. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.